हिवाळ्याची थंडी, सकाळचे धुके आणि अंगणात पेटलेली भोगीची आग या एका दृश्यात आपल्या परंपरेचा खोल अर्थ दडलेला आहे. आपण दरवर्षी भोगी साजरी करतो, घर स्वच्छ करतो, जुने सामान बाहेर काढतो, भोगीची आग लावतो आणि तिळगुळ खातो. पण भोगी सण का साजरा केला जातो आणि त्या दिवशीचं जेवण इतकं खास का असतं, यामागचा खोल अर्थ आपण किती वेळा समजून घेतला? भोगी हा सण फक्त परंपरा नाही, तर तो आपल्या जीवनशैली, ऋतुचक्र, मानसिक स्वच्छता आणि आरोग्याचा सुंदर समतोल आहे. भोगी हा सण मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी साजरा केला जातो. हा काळ सूर्याच्या उत्तरायणाच्या प्रवासाची सुरुवात दर्शवतो. म्हणजेच अंधाराकडून प्रकाशाकडे, थंडीकडून उबेकडे आणि जुन्या वर्षातून नव्या काळाकडे जाण्याचा हा टप्पा आहे. यामुळे भोगी हा सण बदलाचा, संक्रमणाचा आणि नव्या सुरुवातीचा प्रतीक मानला जातो. भोगीचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे जुने सोडून देणे. या दिवशी घरातली जुनी, न वापरण्यायोग्य किंवा तुटलेली वस्तू बाजूला काढून भोगीची आग पेटवली जाते. पूर्वी हे केवळ स्वच्छतेसाठी नव्हतं, तर आरोग्यासाठीही महत्त्वाचं होतं. जुन्या वस्तूंमध्ये जंतू, धूळ आणि आजार पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे त्या जाळून टाकणं ही एक प्रकारची नैसर्गिक स्वच्छताच होती. पण याचा अर्थ फक्त वस्तूंइतकाच मर्यादित नाही. भोगीची आग म्हणजे मनात साठलेला राग, द्वेष, निराशा, अपयशाची भीती आणि जुन्या आठवणी जाळून टाकण्याचं प्रतीक आहे. नवीन वर्षात पाऊल टाकण्याआधी मन हलकं असावं, हा खरा संदेश भोगी आपल्याला देते. ग्रामीण महाराष्ट्रात भोगीला विशेष महत्त्व आहे. शेतकरी आपल्या शेतीच्या अवजारांची पूजा करतात. गायी बैलांना अंघोळ घालून सजवतात. कारण शेती, अन्न, जीवन हे सगळं निसर्गावर अवलंबून आहे. भोगी हा निसर्गप्राप्ती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आपण जे खातो, जे जगतो ते निसर्गामुळेच शक्य आहे, ही जाणीव या सणातून होते. भोगीचं जेवण हे आयुर्वेद, ऋतुचक्र आणि शरीरशास्त्राशी जोडलेलं आहे. हिवाळ्याच्या काळात मानवी शरीराची पचनशक्ती सर्वात मजबूत असते. त्यामुळे या काळात जड, तेलकट आणि उष्णता देणारं अन्न शरीराला मानवतं. म्हणूनच भोगीच्या दिवशी बाजरी आणि ज्वारीसारखी धान्ये खाल्ली जातात. ही धान्ये शरीरात उष्णता निर्माण करतात, ताकद वाढवतात आणि थंडीचा त्रास कमी करतात. आज आपण याला सुपरफूड म्हणतो, पण आपल्या परंपरेत हे शतकानुशतके वापरत आहेत. भोगीची भाजी ही केवळ एक भाजी नाही, तर पोषण तत्वांचा संपूर्ण थाळा आहे. अनेक हंगामी भाज्या आणि कडधान्ये एकत्र शिजवल्यामुळे शरीराला विविध जीवनसत्त्वे, प्रथिने आणि खनिजे मिळतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, जी हिवाळ्यात फार गरजेची असते. तिळाचे पदार्थ भोगीच्या जेवणात केंद्रस्थानी असतात. तीळ आयुर्वेदात उष्ण गुणधर्माचा मानला जातो. तो सांधेदुखी, अंगदुखी आणि थंडीमुळे होणारे त्रास कमी करण्यास मदत करतो. गूळ पचन सुधारतो आणि शरीराला नैसर्गिक ऊर्जा देतो. म्हणूनच तिळगुळ, तिळाचे लाडू आणि गुळपोळी हे पदार्थ या काळात खाल्ले जातात. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला ही म्हण फक्त गोड बोलण्यापुरतीच आहे का? नाही. ती आपल्याला सांगते की नवीन वर्षात नातीही गोड ठेवूया, राग, अहंकार आणि गैरसमज बाजूला ठेवूया. भोगीच्या जेवणात ठेचा, चटणी, ताक आणि दही यांचा समावेश असतो. हे पदार्थ पचनसंस्थेला संतुलित ठेवतात. म्हणजेच भोगीचे जेवण हे चव, आरोग्य आणि संतुलन यांचा विचार करून तयार केलेलं असतं. म्हणूनच भोगी हा सण आपल्याला 3 पातळ्यांवर बदलायला शिकवतो. एक म्हणजे बाहेरची स्वच्छता, दुसरं म्हणजे मनाची स्वच्छता आणि तिसरी शरीराची काळजी. आजच्या धावपळीच्या जीवनात जिथे आपण सतत पुढे धावत असतो, तिथे थांबून स्वतःकडे पाहायला भोगी आपल्याला भाग पाडते. भोगी म्हणजे भूतकाळ मागे टाकून, वर्तमान स्वीकारून आणि भविष्याकडे आशेने पाहण्याचा सण. म्हणूनच भोगी हा सण फक्त साजरा करायचा नाही, तर समजून, अनुभवून आणि मनापासून जगायचा आहे. आज आपण भोगी सणाचं महत्त्व आणि त्या दिवसाच्या जेवणामागचा खोल अर्थ समजून घेतला. हा सण आपल्याला जुने मागे टाकून, मन आणि घर स्वच्छ करून, आरोग्याची काळजी घेत पुढे जाण्याची आठवण करून देतो. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. अशीच छान, उपयुक्त आणि आपल्या परंपरेशी जोडलेली माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींशी शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुन्हा एक नवीन विषयासह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि सण आनंदात साजरे करा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. बाय.